तर मंडळी आश्चर्याचा विषय पहा, आपल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या या गावात दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी यात्रा भरते. पण मी एवढा लहानाचा मोठा झाला तरी अजून मला माहित नव्हतं. तर नमस्कार मंडळी, पहिले तर सकाळी सकाळी आम्ही चाललो नागाले दूध पाजायले. ते आज नागपंचमी आहे ना, नागपूजनाच्या रॅलीत चाललो. आणि नागपूजनाची रॅली दरवर्षी डफाईवर गाजत वाजत पुऱ्या गावात फिरून इकडे महादेव मंदिरावर येते. आता या रॅलीची सुरुवात कुठून झालती हे सर्वच तुम्हाला पहिल्यापासून दाखवलं असतं, पण मी जपीतून उशिरा उठलो आणि आंघोळ करून रॅली लोक पोहोचोस तर रॅली पुढे निघून आली. नागपंचमीच्या दिवसचा ब्लॉग मी एवढा उशिरा टाकू राहिलो तर तुम्ही मला मोठा आवाज फेकून मारू शकता. पण मग महादेव मंदिरावर आल्यावर पहिले तर महादेवाचं दर्शन घेतलं, मग इकडे वारुळा जवळ आलो, नागपूजनाचं दर्शन घेतलं आणि तडून घरी आलो आणि कपडे चेंज करून आम्ही 3 मित्र निघालो भाटगणी गावाले. आम्हाला माहित पडलं नागपंचमीच्या दिवशी तडी यात्रा भरते, पण भाटगणीत पोहोचल्यावर माहित पडलं यात्रा भाटगणी मध्ये नाही, त्याच रोडनं भाटगणीच्या पुढे पिंपळखुटा गावामध्ये आहे. मग तडून निघालो आणि पिंपळखुटा गावात पोहोचलो आणि अडीसा हे सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि दर्शनासाठी बारीची लाईन काहीच मोठी होती. मग बाहेरूनच दर्शन घेतलं आणि इकडे यात्रेत आलो आणि इकडे यात्रेत आल्यावर आपले जवळचेच लोक भेटले. ते म्हणत आम्ही पहिल्यानंच आलो. म्हटलं आम्ही बी पहिल्यानंच आलो हो. आणि मग त्याच्याशी गप्पा गोष्टी करून इकडे पुढे आलो आणि आपला हा लहानसा फॉलोअर्स भेटला, फॉलो करेलाय म्हणे तुम्हाला, त्याला धन्यवाद बोलून इकडे समोर आलो. हा सिनेमॅटिक वाला भेटला, व्हिडिओत घ्या म्हणे मले. मग त्याला व्हिडिओत घेतलं आणि इकडे समोर आल्यावर सोमपाटलाले ट्रॅक्टरच्या चाबीले लावायला एक किचन पसंत पडलं, पण घेतलं बिलकुल नाही, कारण त्या बुवाजो नव्हता क्यूआर आणि आमच्याजो नव्हती कॅश. आणि मग इकडे आलो, थंडकार ज्यूस पिऊन दिमाग एकदम शांत केला आणि यात्रेत इकडे तिकडे फिरून आम्ही निघालो तडून आणि सीधे आलो मलकापूर. अडीसा आम्हाला थोडंफार काम होतं आणि ते काम झालं आणि घराकडे निघालो तर रस्त्यानं ताई जिजाजीन भाषे भेटले. भाषाची टोपी पडली होती वा यात्रेमध्ये आता चालले म्हणतात ते निघाले यात्रेत आणि आम्ही चाललो आता घरी. लवकर भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये, तर लोक तुम्ही घ्या फॉलो करून.